जळगाव जिल्ह्यामध्ये जनसुनावणीचे आयोजन केलं होतं। जनसुनावणीमध्ये विधी सेवा प्राधिकरण असेल, सह आयुक्त असेल, आमचं समुपदेशक असतील आणि त्याचबरोबर संरक्षण अधिकारी या सगळ्यांसमवेत पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल कलेक्टर यांच्या उपस्थितीमध्ये या जनसुनावणी पार पडतात। आम्ही जवळजवळ 6 ते 7 पॅनल केले होते। सुरुवातीला 3 पॅनलमध्ये जनसुनावणी होती, पण तक्रारदारांची संख्या वाढल्यामुळे 5-6 पॅनलमध्ये आजची जनसुनावणी पार पडली। यामध्ये 94 तक्रारी दाखल झाल्या। 94 तक्रारीमध्ये 4 तक्रारदार जे होते, अर्जदार आणि गैर अर्जदार, यांचं काउन्सिलिंग केल्यामुळे त्यांनी समेट घडून आणला आणि अशा पद्धतीने 4 कुटुंब एकत्र आम्हाला त्या जनसुनावणीच्या माध्यमातून एकत्र करता आलं, याचं समाधान आहे। बहुतांश तक्रारी ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या, जमिनीच्या वादामधल्या काही तक्रारी होत्या। अशा सगळ्या तक्रारींचं स्वरूप आजच्या या जनसुनावणीमध्ये होतं। विधी सेवा प्राधिकरणाकडे मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी होत्या। खरं तर घटस्फोट घेईपर्यंत जो कौटुंबिक हिंसाचारातून मेंटेनन्स दिला जातो, पण त्या मेंटेनन्सची अंमलबजावणी न झालेली किंवा गैरअर्जदारच उपस्थित न राहिलेले अशाही तक्रारी होत्या। पण जे गैरअर्जदार काउन्सिलिंगसाठी उपस्थित राहिलेले नाहीत, पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या तक्रारी येत असताना या तक्रारींचा जागच्या जागी निपटारा करण्याच्या सूचना या संबंधित पॅनलिस्टना दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने आजची जनसुनावणी पार पडली आणि मला खात्री आहे ज्या काही तक्रारी आले त्यांना लवकरात लवकर ज्या न्यायालयीन प्रक्रियेमधल्या आहेत त्यांना लवकर न्याय मिळावा आणि बाकीच्या तक्रारींना जागजागी न्याय देण्याचा प्रयत्न आजच्या या जनसुनावणीमध्ये झालेला आहे। जागा ठेवण्याचा कायदा केलेला आहे, त्याला अनुसरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाकडून किती महिलांना उमेदवारी दिली जाईल, तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि या निवडणुकीत महिला आमदारांच्या संख्येत वाढ होईल? ज्या पद्धतीने कायद्यामध्ये जितके मतदार महिलांसाठी सुटतील त्या प्रत्येक ठिकाणी महिला उमेदवार उभे राहतील, त्याच्यामुळे साहजिकच आहे ही कायद्याची प्रक्रिया आहे। ज्या ज्या जागा महिलांना जातील त्या जागेवरती महिला उमेदवार उभे असतील, तितक्या जागा महिलांना प्राधान्य देताना बघायला मिळत नाही आपल्याला, पुरुषांच्या तुलनेमध्ये थोडं प्राधान्य मिळत नाही महिला। आम्हाला असं वाटतं की जर जागा महिलांना सुटल्या तर महिला उमेदवार द्यावे लागतील। जसं आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या जागा जिथं महिलांना आरक्षित येतात ते सरपंच पदापासून असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्या ठिकाणी महिला उमेदवार दिलेत आणि त्याच्यामुळे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीत। निम्म्याच्या टक्क्याने महिला सरपंच आपल्याला दिसतात प्रत्येक ठिकाणी। म्हणजे ह्या आरक्षित जागा दिल्यामुळे महिला सरपंच पदासाठी उमेदवार दिले गेले, महिलांनी चांगल्या पद्धतीचं प्रतिनिधित्व केलं आणि अशाच पद्धतीचं विधानसभेला सुद्धा चिन्ह आपल्याला दिसेल। आपल्या पक्षाकडून जर राखीव निघाला मतदारसंघामध्ये तर आपल्या पक्षाकडून महिलांना उमेदवारी दिली जाईल का विधानसभेत? नक्की, निश्चितपणाने आपण उमेदवारी काल तुम्ही म्हटलं